विविध विषयांवरती संजय राऊत संवाद साधतायत, यावरती आपलं लक्ष असणारच आहे. मात्र पुढची बातमी बघूयात. विविध राजकीय पक्षांकडून आता मुंबई पालिकेच्या मुख्यालयामध्ये पक्ष कार्यालयाची मागणी केली जाते. सदस्य संख्या अट शिथिल करण्यासंदर्भात प्रशासकीय स्तरावर चर्चा सुरू आहे. पक्ष कार्यालयासाठी किमान 6 उमेदवार विजयी असण्याची अट आहे. एमआयएमचे 8 नगरसेवक जिंकून आल्यानं पक्ष कार्यालय दिलं जाणार आहे. तर सपा आणि राष्ट्रवादीची संख्या कमी असल्यानं एकत्रित कार्यालय देता येईल का, या संदर्भात विचार सुरू असल्याचं कळतंय. बातमी आता भाजपच्या गोटातून आहे. मुंबई महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या हालचाली सुरू झाल्यात. आज संध्याकाळी मुंबई भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक असणार आहे. मुंबई भाजपच्या निवडणूक संचालन समितीची संध्याकाळी 6 वाजता ही बैठक असेल. मुंबईतील सत्ता समीकरणासह गट स्थापनेवरती चर्चा केली जाणार आहे. तर महापौर निवड समित्यांसोबतच सत्तेतील जबाबदाऱ्यांचं वाटप आणि इतर महत्त्वाच्या बाबींवरती मुख्यमंत्री आणि नेत्यांमध्ये चर्चा केली जाईल. या संदर्भात विनायक दारुंग आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत. विनायक, मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी आता भाजपच्या हालचाली सुरू झाल्यात, नेमकं काय अपडेट मिळत आहेत? बरोबर आहे. निकालानंतर बराच वेळ जो आहे तो गेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांसोबत ही बैठक जी आहे ती वर्षा निवासस्थानी पार पडणार आहे. मुंबई भाजप निवडणूक संचालन समिती जी आहे तिची ही बैठक असणार आहे. यामध्ये मुंबईतली सत्ता स्थापनाचे समीकरण, त्याचप्रमाणे गट स्थापन जो आहे तो कधी करायचा, गटाचा प्रमुख कोण करायचं आणि विविध समित्यांच्या निवडी कशा करायच्या, महापौर निवड प्रक्रियेमध्ये कोण उमेदवार असणार, या सगळ्या गोष्टींवरती चर्चा जी आहे ती आजच्या या बैठकीमध्ये प्रमुख नेते मुंबईतले असणार आहेत त्यामध्ये होऊ शकते. ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर गेल्या 8 दिवसापूर्वीच मुंबईमध्ये निकाल जो आहे तो लागलेला पाहायला मिळाला आणि भाजपच्या बाजूने हा निकाल जो आहे महायुतीच्या बाजूने निकाल आहे. परंतु शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये तडजोड जी आहे ते गेल्या काही दिवसापासून बाकी होते आणि आता अखेर भाजपने सुद्धा या हालचालीला सुरुवात केली आहे आणि आता भाजपची बैठक संध्याकाळी होते आणि त्यामध्ये मुंबईतल्या सगळ्या बाबींवरती चर्चा जी आहे ती होणार आहे. निश्चितच या संदर्भातले अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. समृद्धी महामार्गावरती प्रवेशबंदी असताना देखील दुचाकीस्वारांना इथं प्रवास केलेला आहे. नियम धाब्यावर बसवत दुचाकीस्वाराचा हा प्रवास एका व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानं आता पोलीस नेमकी काय कारवाई करणार हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल. समृद्धी महामार्गावरचा हा व्हिडिओ आपण पाहतोय.